कक्ष एंड असे 2 एंड वापरले जातात या स्पर्धेसाठी. खेळपट्टी जर विचार केला तर अतिशय सुबक अशी खेळपट्टी आहे या स्पर्धेसाठी, कारण सातत्याने जेही खेळाडू खेळतात इथे धावांचा पाऊस पडतोय, त्याचबरोबर गोलंदाजाला देखील साथ दिली जाते खेळपट्टीच्या माध्यमातून. एवढं चांगलं कार्य या स्पर्धेसाठी करण्यात आलंय. त्याचबरोबर आपण पाहू शकाल आपल्या मंचावरती सध्या काय करते कलाकार रुंद येताना दिसतोय. त्याचबरोबर आशिष मात्रे खार्डीचे एकविरा देवीचे जे गीत ज्यांनी गायलंय हिंदीच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्याकडे वळूया. माझ्याबरोबर आहेत सन्माननीय बाळसुब्रमण्य अय्यर सर, ज्यांना मी गुरु मानतो. सातत्याने त्यांना फॉलो करतोय मी या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर काका मात्रे गोलंदाज सज्ज होतोय पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं P1 प्रगतीपथावर असताना. पंकज राईट मोर द विकेट. पहिला चेंडू फुलटोस होता, मिड विकेटच्या दिशेने त्याला टोलवलाय. चांगला फटका चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. टोस बॉलला किती चांगली दिशा दिली आणि चेंडू सरळ मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडे हा चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पंकज ओर द विकेट. फलंदाज सचिन साठी यावेळेला मोठा फटका, चेंडू सरळ फेकून देतोय स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकारासाठी. थँक्यू, धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये हा षटकार लगवला जातोय. फलंदाज देखील सचिन आहे, भारतरत्न सचिन याचं नाव सातत्याने आपण घेतो. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल सचिनने कशा प्रकारे हा फटका लगवलाय. पूर्णपणे ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये आणि सरळ फेकून दिला सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या वरून 6 धावांसाठी. प्रेक्षक आनंद घेत आहेत, खरोखर शिट्या टाळ्या वाजतायत या शॉटसाठी. अतिशय चांगला फटका सचिन याच्या माध्यमातून. मोठा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. प्रसादजी परब देखील आहेत याच विभागातले दिग्गजाचे समालोचक. त्याचबरोबर बाळ सर आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर आहेत काका मात्रे सर. मोठा षटकार इथे लगवलाय, मेगा षटकार. 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज थोडासा बॅकफुटवर आहे, पुढे टाकलाय. स्लॉग मध्ये होता चेंडू. पुन्हा एकदा मनगटाचा वापर इथे केला जातोय. एक कलात्मक स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय आणि खरोखर अतिशय देखणा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय, कारण एक षटकार एक चौकार लगवल्यानंतर कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगलने कॉन्सन्ट्रेशन केलं जातंय. फलंदाज लगेच दुसऱ्या एंडला येतोय. आता या वेळेला राहुल स्ट्राईक एंडला असेल, पण पहिले असेल अतिशय चांगली फलंदाजी करताना इथे फलंदाज सचिनच्या माध्यमातून. याला म्हटलं जातं क्रिकेटचा दर्जा, कारण 2 मोठे फटके आलेत त्यानंतर फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. खरोखर चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज पंकज. फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण सध्या खाडी संघाकडून केतन याच्या माध्यमातून. पण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची सजावट करण्यात आलंय. यष्टीरक्षक आहे, त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग तैनात आहे, शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. गलीच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षक, मिड ऑन तैनात. हे रिंगणाच्या आतमधलं क्षेत्ररक्षण, रिंगणाच्या बाहेर मिड विकेट आणि लॉंग ऑफ. पुन्हा एकदा फुलटोस, सातत्याने फुलटोस इथे टाकले जात आहेत, परंतु यावेळेला सचिनच्या बॅटमधून फक्त 1च धाव मिळते. केतन तिथे क्षेत्ररक्षण करतोय. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा इथे फलकावर लागल्यात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017 अतिशय भव्य दिव्य आयोजन. हे स्पर्धेचं 16वं वर्ष. आपल्या समोर गोलंदाज सज्ज होतोय पंकज. टप्प्याचा चेंडू होता, या वेळेला बॅकफुटला गेला होता. फलंदाज पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पुल इथे अनसक्सेसफुल राहिला. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागोमाग आणि ते मात्र पहिलं षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13 धावा. त्यामध्ये सुरुवात चांगली केली होती सचिन याने, आणि आम्ही नेहमीच म्हणतो वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला, आणि सचिनने ही सुरुवात करून दिली षटकार आणि चौकारने. पहिलं षटक खूप महत्वपूर्ण ठरलं. इथे फलंदाजी करणारा संघ सागाव संघासाठी 13 धावा इथे आल्यात.
13 धावांनी ते सुरुवात केली पंकजच्या विरुद्ध. पहिल्या षटकामध्ये एक चौकाराने खातं उघडलं गेलं संघाच्या दरम्यान. तुम्ही पाहिलं असेल 124 वन डे मध्ये सेवकने देखील चौकाराने 20 वेळा खातं उघडलंय आणि तशीच काहीची सुरुवात सचिनने करून दिली आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. चांगले क्रिकेट. त्याच्याच बरोबर राहुल देखील खेळतोय. श्याम येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी. मानपाडाईंकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग ही सजावट आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग देखील ठेवण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहू शकाल. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट आहे आणि त्याचबरोबर कव्हरला एक क्षेत्ररक्षक. हे रिंगणाच्या आतमधलं क्षेत्ररक्षण. या वेळेला थोडासा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचे हात फैलावले जातात. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंच देतात. अवांतर रूपात भर पडते आणि संघाच्या खात्यात ही भर जाते. संघाची धावसंख्या 14 वर. त्याचबरोबर आपण मिड विकेट पाहू शकाल आणि एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय गोलंदाजाला ओव्हर द विकेट. यावेळेला चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगला झेल पंकज याच्या माध्यमातून. परतावा फलंदाज वेळेला सचिन आला. मोठी विकेट इथे मिळवली. तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने शॉट इथे खेळला होता फलंदाज. कारण हा शॉट खेळताना पहिलेच डोकं वर गेलं होतं. बॅट थोडीशी उशिरा आली. शेवटपर्यंत नजर ठेवली क्षेत्ररक्षक पंकज याने आणि फलंदाज इथे बाद झालाय. यावेळेला सचिन एक मोठा आदरा बसतोय सागाव या संघाला. कारण हा खेळाडू सातत्याने खूप मोठं योगदान देतोय सागाव टीमच्या माध्यमातून आणि खूप मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर नीरव शांतता इथे पाहायला मिळते सागाव टीमच्या पॅव्हिलियन मध्ये. तुम्ही पाहू शकाल मोठ्या विकेटचं पतन झालंय कारण समोर तेवढाच ताकदीचा संघ आहे खाडी संघ, ज्याने या अगोदर भाल संघाचा पराभव केला होता 8 विकेटने. खूप चांगली फलंदाजी केली होती सेकंड इनिंग मध्ये खाडी संघाने. या मॅच मध्ये देखील टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर लगेचच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय खाडी संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. दुसरं षटक घेऊन येतोय श्याम आणि श्यामने मात्र जरूर मोठी विकेट मिळवली सचिन याची. स्ट्राईकला यावेळेला फलंदाज सज्ज होताना दिसेल राहुल. राहुल सज्ज होतोय. चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह हलकासा वापर केला आपल्या मनगटाच्या ताकदीचा. एक धाव तत्पुरी पूर्ण केली जाते फलंदाज राहुल याच्या माध्यमातून. चांगली फेकी आणि संघाच्या खात्यात एका धावेची बढोतरी होताना संघाची धावसंख्या या वेळेला जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. शांत क्रिकेट इथे पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल ठाणे वर्सेस रायगड. दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच, ती सध्या काय करते ही टीम देखील थोड्याच वेळात इथे दाखल झाली आणि त्यांचा देखील सामना तुम्हाला एक दर्शनीय प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. या शंका नाहीये, एक मोठी स्पर्धा. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेला या टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आला होता आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फेकी होते डायरेक्ट हिट. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. तोपर्यंत इथे फलंदाज आपल्या घरात जातोय आणि 2 धावा यावेळेला पूर्ण होताना दिसतात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 17. मग अशीच काका मात्र यांनी सांगितलं होतं 17 आकडा थोडासा अशुभ आहे कारण तुम्ही पाहिलं असेल 17 धावा सध्या फलकावर लागतात. सचिनची विकेट मिळवली परंतु त्यानंतर मात्र शांत क्रिकेट इथे पाहायला मिळालं. सचिनने पहिला ब्लास्ट दाखवला कारण पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर स्टँडच्या वरून षटकार त्याने लगवला होता. पण पाहू शकाल सर्व प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून, डेन NBCच्या माध्यमातून. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय चेंडू आणि खरोखर सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. बालसुब्रमण्यम सर यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अतिशय चांगला चेंडू. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना संघाची धावसंख्या 17. गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर श्याम. फुलर लेनचा चेंडू होता, बॅटची आतमधली कळा घेतली, चेंडू जातोय मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तैनात. एकाच हाताने उचलल्याबरोबर आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान टाळ्यांचा गजर होतोय. अतिशय चांगला फिल्डिंगचा दर्जा इथे पाहायला मिळतोय कारण आपण पाहिलं असेल ग्रामीण क्रिकेट सातत्याने बदलतंय. 7 समुद्रापलीकडे ग्रामीण क्रिकेटने झेप घेतली आणि त्याचं कारण हा फिल्डिंगचा दर्जा. अतिशय चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जातं ग्रामीण खेळाडूंच्या माध्यमातून. तोच दर्जा इथे दाखवतोय क्षेत्ररक्षक पंकज. एवढा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इनसाइड आउट चेंडू सीमा रेषा पार जाईल सरळ 4 धावांसाठी. देखना स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे पाहायला मिळते फलंदाजाच्या बॅटमधून. तुम्ही पाहिलं असेल फुलर लेनचा चेंडू होता, जागा बनवली आणि कव्हरला अतिशय सुरक्षित क्षेत्र मानलं जातं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. त्याच्या दिशेने हा चौकार मिळवला जातोय. अतिशय देखना स्ट्रोक. आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवर हा शॉट खेळत असताना फलंदाज किती चांगलं हे दृश्य होतं. 4 धावांसाठी कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता. 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या वेळेला 23 या आकड्यावर.
23 धावा. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. गोलंदाज श्याम याचं पहिल्या षटकामध्ये पंकज याने 13 धावा दिल्या होत्या, परंतु श्याम याने एक सफलता मिळवली. सचिन आणि पंकजने त्याचा झेल टिपला होता मिड विकेटच्या दरम्यान. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात 23 धावा. पण पाहू शकाल आमच्या समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाज सज्ज होताना दिसतील. अतिशय चांगली पंचांची भूमिका इथे पार पाडली जाते. या सामन्यासाठी पंच काशीनाथ पाटील साहेब आणि त्यांच्याच बरोबर दत्ता चौधरी. महत्वपूर्ण कार्य केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या 2 पंचांच्या माध्यमातून माझ्याबरोबर पुनलेखक राजदीप चौधरी देखील जुळलेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल विनोददादा पाटील साहेब आनंद घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून. काय कमी पडतंय या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने त्यांचं लक्ष आहे. ग्राफ पाहू शकाल पहिल्या 2 षटकाचा. या मॅचच्या दरम्यान सागाव विरुद्ध खाडी अशी लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता. अतिशय विलोभनीय दृश्य आहेत. या स्पर्धेसाठी वापरलेल्या टी शर्ट ट्रॅक्स तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगला दर्जा आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल ही स्पर्धा डेन एनबीसीच्या माध्यमातून 17 कॅमेरे क्षणचित्र टिपले जात आहे. ओव्हर द विकेट सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक. चेंडू मिड विकेटच्या दरम्यान ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची संधी ते निर्माण झाली. संधीचं सोनं इथे केलं गेलंय आणि 2 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या 25 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. मोठी मॅच यानंतर थोड्याच वेळात तुमच्या समोर असेल. ती सध्या काय करतेची टीम इथे उपलब्ध झालेली आहे. त्यांचं आम्ही स्वागत केलंय. आणि त्याचबरोबर ठाणे विरुद्ध रायगड एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. याच्या शंका नाही. 3-2 ने पुढे सध्या ठाणे संघ. रायगड संघाने 2 मॅचेस जिंकल्यात. ठाणे विरुद्ध रायगड 2 जिल्ह्यांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. मोठमोठे खेळाडू येतील. अतिशय चांगला टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. फ्रंट फुटवरून कट करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळतं. यष्ट्यांच्या मागे संघाची धावसंख्या यावेळेला स्थिर आहे 25 या आकड्यावर. 25 धावा इथे फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना गोलंदाज विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पुढचा चेंडू घेऊन या वेळेला लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट आम्ही सातत्याने म्हणतो आणि इथे मात्र प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. खराब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं. पूर्णपणे लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पण पाहू शकाल आपला साथी खेळाडू देखील कानमंत्र देताना दिसतोय. राहुल आणि रोहित ही सध्या जोडी आपल्या विकेटवर पाहायला मिळते. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होताना यावेळेला पंचाकडे पाहिलं. पंचाने बोट आकाशाकडे दाखवलं. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय आणि फलंदाज राहुलला परतावं लागेल. पूर्णपणे जाळं विणलं गेलं होतं गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेला तुम्ही पाहिलं होतं या अगोदरचा चेंडू आखोटप्प्याचा टाकला होता आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्यानंतर पुन्हा एकदा 30 दिशा दिली होती. कट करण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाजाच्या बॅटची कडा घेतली आणि फलंदाज यावेळेला बाद झालाय. अतिशय चांगला चेंडू पाहू शकाल तुम्ही. बॅकफुटला गेला होता. कट करण्याचा प्रयत्न स्वतः फलंदाजाने घर सोडलं होतं. याला म्हटलं जातं खेळाडू वृत्ती. त्याचबरोबर आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल जे प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा खूप खुश आहेत. ही स्पर्धा पाहून 16वं वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी समालोचक कुणाल दाते नवी मुंबई वरून इथे उपस्थित झालोय ही स्पर्धा अनुभवण्यासाठी. हा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महासंग्राम मी म्हणेन. भारतामधली नंबर 1 ची ही स्पर्धा. कारण सातत्याने एक वेगळा दर्जा राखला या स्पर्धेमध्ये. दरवर्षी काहीतरी वेगळं पण पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरोखर एक वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनुभव मिळतोय. क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या स्पर्धेला. गोलंदाज येतोय हे षटक क्रमांक 30 टाकण्यासाठी विशाल. यावेळेला सुरेख चेंडू फ्रंट फुटवर आला होता. फलंदाज फक्त टॅप केल्या चेंडूला मिड ऑनच्या दरम्यान लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पंकज याचं सातत्याने स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज कारण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मगाशी जजमेंट खूप चांगलं दाखवलं होतं सचिनच्या झेलाच्या दरम्यान आणि एका धावावर संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज होताना दिसतोय रोहित आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रितेश. रितेशने खातं उघडलंय 1 धावेने. रोहित यावेळेला चांगला चेंडू बॅकफुटला गेला. दिशा दिली कव्हरच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या
इथे पुढे सरकते. 27 धावा इथे पूर्ण झाल्यात. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकामध्ये 27 धावा इथे पूर्ण झाल्या आणि आपली ड्रिंक्स ट्रॉली तुम्ही पाहू शकाल मैदानात जाताना दिसते. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये 9 सरासरी राखून 27 धावा पूर्ण केल्यात. तर ड्रिंक्सची ट्रॉली मैदानात करणार. सामना तुम्ही याच्यानंतर प्रेक्षणीय सामना एक बघणार आहात. मराठी सिने कलावंत आमचे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेचे अमित खोपकर जे आमचे अध्यक्ष आहेत, आज सगळ्या कलावंतांना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ही संकल्पना प्रमोद रतन पाटील महाराष्ट्र निर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे आमचे प्रदेशचे शिल्पकार यांची ही संकल्पना आहे. आणि आज पहिला प्रेक्षणीय सामना ती सध्या काय करते जे ट्रेलर तुम्ही सातत्याने या ठिकाणी बघताय. तर या संघाचे संघनायक असतील अंकुश चौधरी, त्यांच्या विरुद्ध सौजन्याची ऐशी की देशी जे रंगभूमीवर नाटक गाजते भरत जाधव यांचं ते संघनायक असतील. अजून एक दुसरा प्रेक्षणीय सामना आहे गिलास उडत जो सिद्धार्थ जाधवचा अत्यंत सुंदर नाटक आहे रंगभूमीवर गाजते ते संघनायक असतील. आणि अजून एक नाटक रंगभूमीवर गाजते आमचं 103 जे सुमित राघवन आहेत ते संघनायक असतील. असे 2 प्रेक्षणीय सामने थोड्याच वेळात आम्ही तुमच्या समोर आणतोय. बॅक टू कुणाल दाते. धन्यवाद सर. आपण पाहू शकाल ग्राफच्या माध्यमातून देखील आपल्या स्क्रीनच्या वर आणि त्याचबरोबर राजशिव छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्यांची ही प्रतिकृती. तर धन्यवाद सर. अतिशय सुरेख अशी माहिती तुम्ही पोहोचवताय. यानंतर कुठले कुठले सामने होतील, कशा कशा प्रकारचे खेळाडू येतील. ठाणे विरुद्ध रायगड एक मोठी मॅच असेल. रायगडचा संघ उस्मान पटेल, तळोजाचा खेळाडू आकाश सारेकर, पारगावचा खेळाडू किरण पवार, सावळे गावचा खेळाडू प्रफुल्ल ठाकूर, फणसवाडी उरण, संदीप पाटील, सोनारी उरण, त्याचबरोबर कपिल पारवे, रांजणपाडा, ओंकार पाटील, मुरबीचा खेळाडू सुमित डोंगरे पारगाव, विश्वजित ठाकूर दिघोडे गावचा खेळाडू अंगद पाटील, इनामपुरी रायगडचा खेळाडू सुधीर तांडेल जसकारचा खेळाडू हा खेळाडू खेळताना दिसेल. त्याचबरोबर चिनू पाटील रोहिंजनचा खेळाडू, अरबाज शेख पेठ गावचा खेळाडू असे खेळाडू तुम्हाला रायगड विभागातून तर ठाणे विभागाची लिस्ट आम्ही थोड्याच वेळात पोहोचू. यावेळेला पहिला चेंडू टाकलाय गोलंदाजाने. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचे हात फैलावले जातात. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंच देतात. अवंत रूपात भर पडते आणि संघाची धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. 28 धावा इथे फलकावर लागल्यात. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर आहे. चौथं केतन गोलंदाजी करतोय. आपण पाहू शकाल केतन अतिशय चांगला गोलंदाज आहे. केतन भोईर हे देखील नाव येईल आपल्या समोर नंतर ठाणे संघाच्या दरम्यान, ज्या केतन भोईरने मागच्या वर्षी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अतिशय देखणा स्ट्रोक. तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. 29 धावा रितेश याचं खातं उघडते. रितेशच्या बरोबर खेळण्यासाठी रोहित सज्ज होतोय. यावेळेला स्ट्राईकवर असेल फलंदाज रोहित आणि गोलंदाजी करतोय केतन. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहू शकाल या चौथ्या षटकामध्ये. रितेश स्ट्राईकला येतोय. फुल लेनचा चेंडू होता. लोअर फुल टोस त्याला दिशा दिली. चांगला फटका. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पंकज याचं. पंकज या मॅच मध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तुम्ही पाहिलं असेल पंकजला क्षेत्ररक्षण करताना लॉंग ऑनला, पंकजला क्षेत्ररक्षण करत असताना मिड विकेटला, पंकजला क्षेत्ररक्षण करत असताना स्क्वेअर लेगला. म्हणजे गोलंदाज त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतोय जिथे आपला अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक काम करतोय. ही रणनीती असते आणि खरोखर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, पूर्णपणे फुल लाईनचा चेंडू होता. लेग स्टंपच्या हलकासा जवळ पडला हा चेंडू. गोलंदाजाला वाटलं होतं की लेग स्टंप घेऊन जाईल हा चेंडू, परंतु इथे रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती. तोपूर्वी 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. म्हणजेच 3 धावा इथे मात्र मिळतील फलंदाजांना. संघाच्या खात्यात अवांतरच्या रूपाने 3 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडते आणि संघाची धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तुम्ही पाहू शकाल सुनील गावस्कर सज्ज झालाय. संजय मांजरेकर स्टँड सज्ज झालाय. 34 धावा इथे फलकावर लागल्यात. फलंदाजी करत असताना संघ सागाव विरुद्ध खार्डी अशी लढत आहे.
5 षटकांचा हा सामना महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. आतापर्यंत खाडी संघाचा जर तुम्ही विचार केला चांगला प्रवास राहिलाय. त्याचबरोबर सागाव संघ देखील ओव्हर द विकेट. ओहो, सरळ फुलर लेनचा चेंडू पडला, ब्लॉक होल आणि स्टंप घेऊन गेला. मिडल स्टंप वाकवला जातोय, फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद डीजे. एक विशेष सूचना आहे, MH024594 चालक मालक वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाय कारण मान्यवर आमचे कलाकार मान्यवर थोड्याच वेळात तिथे पोहोचत आहेत. तुमची गाडी तुम्हाला बाजूला काढायची आहे. MH024594 ए स्टार ही गाडी आहे. विनंती करतोय लवकरात लवकर आपली ही गाडी आपल्याला बाजूला काढायची आहे. तर षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर आहे. केतन याचा थोडासा विपरीत दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज मग सांगितलं होतं की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. कारण तुम्ही पाहिलं असेल हा चेंडू पूर्णपणे मिडल स्टंप वर पडलेला चेंडू, त्याला ऑफ स्टंप वर येऊन तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही तुमचं घर सोडलं त्यामुळे इथे वासे फिरायला वेळ लागणार नाही. तेच दाखवलं गोलंदाजाने. सरळ लाईन मध्ये ठेवला चेंडू मिडल स्टंपच्या आणि यष्टी वाकवली गेली. संघाची धावसंख्या 34 वर स्थिर. 34 धावा फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय संदीप. काल पहिल्या मॅच मध्ये अतिशय चांगला खेळ दाखवला होता या संदीप पाटीलने. या अगोदर चांगली खेळी केली होती संदीप संघाच्या विरोधात. तो संदीप सध्या मैदानात जातोय. मागच्याच मॅचचा हिरो राहिला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याने मिळवला होता. 25 धावांची आवश्यकता होती. अतिशय चांगली इनिंग पाहायला मिळाली होती संदीप याची. यावेळेला देखील तशी सुरुवात केली जाते. चांगला स्ट्रोक, चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल स्ट्रोक मगाशी जी सुरुवात केली होती असं वाटतंय पॅव्हिलियन मधूनच सेट होणार काय सर हा खेळाडू. नक्कीच, कारण मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये सुरुवातीपासूनच तुम्हाला आत्मविश्वास घेऊनच पॅव्हिलियनमधून तुम्ही शब्द जो वापरलात यावं लागतं आणि पहिल्या चेंडूपासूनच तुम्हाला त्या ठिकाणी खेळावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही 4थ्या किंवा 5व्या षटकात येता तेव्हा तुमच्याकडे वेळ खूपच कमी असतो. आल्याबरोबर या ठिकाणी अटॅक करावा लागतो. आपण बघतोय आता 5व्या क्रमांकाचा आहे या ठिकाणी आणि 3ऱ्या क्रमांकाचा बॅटिंग या ठिकाणी करतोय. आणि त्यामुळे आता षटकं संपत झाले, ज्याला आपण स्लॉग ओव्हर्स म्हणतो. T20मध्ये 16 ते 20 आणि 50-50 मध्ये 41 ते 50. तर आपण या 5 षटकांमध्ये 4थ्या आणि 5व्या षटकाला स्लॉग ओव्हर्स म्हणतो. अशा वेळेला तुमच्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे अटॅक करणं शिवाय पर्याय नसतो. खरोखर अतिशय चांगलं वक्तव्य तुम्ही केलं. मला याला विवेकानंद यांचं जरूर एक वाक्य आठवतंय, कोणतेही कार्य करा अडथळ्यापासून ते पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत लढा. गोलंदाज सज्ज होताना फुलरलेनचा चेंडू होता. यावेळेला चांगला फटका, बॉटम हँडचा हलकासा वापर केला. चेंडू जातो वाईट डिश लॉंग ऑनच्या दरम्यान. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेबरोबर संघाच्या खात्यात भर पडते आणि धावसंख्या आकार घेते. धावा होत आहेत यावेळेला 39 धावा. 3 गडी बाद झालेत. फलंदाजी करणारा संघ सागाव. खाडीच्या विरुद्ध ही मॅच आपल्या समोर रंगते. दिशेच भव्य दिव्य असं आयोजन आपल्या समोर. सातत्याने 16 वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करताना यावेळेला चांगला टप्पा प्ले डाऊन झालाय. फलंदाज अंगावर चेंडू आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज इथे बाद होताना दिसतोय. 4थ्या क्रमांकाचा 4 गडी बाद. संघाची धावसंख्या 39. थँक्यू डीजे, थँक्यू. तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर कशा प्रकारे हा फलंदाज शॉट खेळत होता. प्ले डाऊन झाला, पूर्णपणे अंगाचा वेध घेतला चेंडूने आणि त्यानंतर इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. पूर्णपणे बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना फलंदाज रोहित 4 गडी बाद झालेत. जर या वेळेस यशाचा उल्लेख तू केलास. यशाचा असा आहे की मी नेहमी एक वाक्य म्हणतो, यश तुमच्या हातात एक चांगलं पुस्तक आहे शिवकेराचं. हे पुस्तक मी प्रसादला दिलं होतं काही वर्षापूर्वी. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर कष्ट करत राहिलात, मेहनत करत राहिलात, हार्डवर्क करत राहिलात, ॲज अ बॅट्समॅन, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ॲज अ कीपर, ॲज अ ऑलराऊंडर, तर यश झक मारून तुमच्या मागे, असं मी नेहमी सांगतो. तुम्ही तुमचं
डेडिकेशन हार्डवर्क चालू ठेवा, कुठलंही क्षेत्र असू दे, मग ते अभ्यास असेल, शिक्षण असेल, कला असेल, क्रीडा असेल, संस्कृती असेल, लिखाण असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, तुम्ही कष्ट करत राहा, कष्ट करत राहा. आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने यश तुमच्या मागे येणारच. खरोखर सर अतिशय चांगली गोष्ट तुम्ही सांगितली आणि मला अजून एक वाक्य आठवतंय. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. पाहूया कुठला संघ जिंकतोय या मॅच मध्ये. खार्डी विरुद्ध लढत आहे सागाव या टीमच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवर येतोय विशाल. हे 5वं षटक टाकण्यासाठी 4 षटकामध्ये धावा झाल्यात 39. फलंदाज स्ट्राईक एंडला खेळतोय संदीप. नॉन स्ट्राईक एंडला देखील संदीप. पहिला चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय विशाल याचा. पूर्णपणे लाईन मध्ये होता फलंदाज हा शॉट खेळण्याच्या, परंतु आपण पाहिले असेल फुलर लेनचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे विशाल याच्या माध्यमातून. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल इथे दडपण आणेल फलंदाजी करणाऱ्या संघावर. यावेळेला दडपण होतं, दडपणाला उत्तर दिलंय, परंतु झेल देखील इथे सोडलाय. लॉंग ऑनच्या दिशेने शेवटपर्यंत नजर ठेवली, परंतु यावेळेला फलंदाजाने चूक केली. रनआउट होईल संदीप. पंकज हा क्षेत्ररक्षक होता जो सातत्याने आपल्या स्क्रीनवर होता, त्याने झेल सोडला, परंतु रनआउटच्या रूपात फलंदाज बाद झाला. काय म्हणाल सर? आश्चर्य वाटलं मला. पंकजने पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने फिल्डिंग केलं, तुम्ही जसं उल्लेख केला, रवी आणि पंकजने माझ्या हृदयात स्थान निर्माण केलं असं मी वाक्य उल्लेख केला होता बिकॉज ऑफ द परफॉर्मन्स. मात्र पंकज जज व्यवस्थित करत होते. शेवटच्या क्षणी मात्र त्या हातातून निसटही लक्षात आली की माझ्याकडून चूक झाली. काय हरकत नाही आहे, क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातं की झालेली चूक लगेच दुरुस्त व्हायला पाहिजे. लगेच दुरुस्त करत असताना मात्र धावबाद त्या ठिकाणी नक्कीच घेत आहेत. एक विशेष विनंती आहे, आमच्या अतिथी कक्षासमोर जे सोफे ठेवलेले आहेत या ठिकाणी फक्त आमची पंच कमिटी बसेल याचा आपण निश्चितच या ठिकाणी आम्ही उल्लेख करत आहोत. बाकीच्या आमच्या मान्यवर किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण इतरत्र जाऊन थांबायचं आहे, ही तुम्हाला नम्र विनंती. छोटीशी सूचना आहे कोणाल, दोन मिनिटं घेतो. हॅशटॅग रतनभाऊ पाटील कप तुम्ही जर ट्विटरमध्ये जाल तर त्या अकाउंटमध्ये तुम्ही लाईव्ह बघू शकता, कमेंट सुद्धा करू शकता. खूप मोठी स्पर्धा आहे सर. गोलंदाज ओव्हर द विकेट. त्याचबरोबर अजित मांढरे यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतात. जी चोईसचे असते अजित मांढरे यांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या वेळेला पाहू शकाल बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला होता गलीच्या दरम्यान. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. स्लॉग ओव्हर मध्ये धावा येताना दिसत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी खार्डी संघाच्या माध्यमातून. मी नेहमीच म्हणतो कारण 4थं षटक आणि 5वं षटक खूप महत्वपूर्ण असतं गोलंदाजाच्या दृष्टीने जर विचार केला तर, कारण कर्णधाराचा विश्वास तुम्हाला सार्थ ठरवावा लागतो. स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला फलंदाजी करणाऱ्या संघाला थांबवावं लागतं आणि या विशालने काय करामत केली. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र तुम्ही पाहू शकाल फक्त 1 धाव इथे खर्च केली. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला टप्पा इथे पाहायला मिळतोय. पूर्णपणे मिड विकेटच्या दिशेने चेंडू टर्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. कलात्मक स्ट्रोक. 1 धाव पूर्ण. हेमंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहू शकाल तुम्ही इथे फलंदाजाने आपलं घर सोडलं आणि फलंदाज बाद. अक्षयने काय थ्रो केलं होतं तुम्ही पाहू शकाल. बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात. ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाज सज्ज होताना चांगला स्ट्रोक होता मिड विकेटच्या दिशेने. तिथे अक्षय हा क्षेत्ररक्षक पाहू शकाल किती फास्ट गॅदर केला, चेंडू फेकून दिलाय. आर्म किती चांगला होता. थ्रो पाहू शकाल सरळ यष्ट्यांच्या वर आणि फ्रेम मध्ये काय झालं की फलंदाजाने घर सोडलं. नाराज होता इथे दुसऱ्या दिशेने जाणारा फलंदाज, कारण त्याला स्ट्राईक पाहिजे होती या ओव्हरमध्ये. सर काय म्हणाले या चित्रात? नक्कीच, कारण जसं मी उल्लेख लिमिटेड काका तुम्हाला बोलायचं लिमिटेड ओव्हर्समध्ये कोणाचा आवाज आला म्हणून मी थांबलो. लिमिटेड ओव्हर्समध्ये फास्ट क्रिकेट आहे आणि फास्ट क्रिकेटला मी जसं उल्लेख केला स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा फार मोठं आव्हान असतं आणि क्षेत्ररक्षक जर फास्ट नसतील, डीपमध्ये असेल किंवा इनफिल्डमध्ये असेल, सर्कलमध्ये असतील तर तुम्ही धावा थांबवू शकत नाहीत. खूप चांगली फेकी या ठिकाणी अक्षयच्या मार्फत, कारण मी जसं उल्लेख केला रवी आहे, पंकज आहे, अक्षय आहे, अपकमिंग यंगस्टर्स आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. खरोखर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं पिकअप गॅदर आणि त्यानंतर थ्रो. अतिशय चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. नवीन फलंदाज सूरज, मगाशीच म्हटलं होतं सूर्याचं हे दुसरं नाव. ज्याप्रमाणे सूर्यदेव आग ओकतोय सध्या जर आपण विचार केला, थंडीचं वातावरण, थंडीचे महिने सुरू झालेले आहेत, तर त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल
वातावरण तप्त, परंतु पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट. सागाव हा संघ थोडासा बॅकफुटवर. लगातार विकेटचं पतन होते. स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज अतिशय चांगले टप्पे ची गोलंदाजी ते करताना दिसतोय. पूर्णपणे आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलं जात आहे. खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलच्या लाईन मध्ये नव्हता हा फलंदाज. आम्ही सातत्याने म्हणतो हा फक्त अधिकार होता वीरेंद्र सेहवागला, कारण असं वाटलं की कुठेतरी खेळ ठोकलेत या फलंदाजाच्या पायामध्ये. जागेवर राहून फटका कट करण्याचा प्रयत्न झाला होता. काय म्हणाल साहेब? नॉर्मली मी नेहमी उल्लेख करत आलो, ग्रामीण संघातील खेळाडू माझे अत्यंत लाडके आहेत. मी त्यांना नेहमी एड्युकेट करतो की मॅक्झिमम गुडलिंगचा वापर तुम्ही करायला पाहिजे. जितकं तुम्ही मॅक्झिमम गुडलिंगचा वापर कराल तितके तुम्हाला यश मिळेलच या बाबतीत, आणि तेच करतायत विशाल. स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणं एक फार मोठं आव्हान असं मी उल्लेख केला. तो दक्षिण आफ्रिकेचा सामना लक्षात येत असेल. स्वतः येऊन सचिनने सांगितले लास्ट ओव्हर मी टाकतो आणि सामना जिंकून दिला. खरोखर सर, स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी होताना विशालच्या माध्यमातून. गुडलेंट वर पुन्हा एकदा चेंडू पिच होतोय, हवेत जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज अजून एक बाद होतोय. मोठा हादरा इथे बसतोय. फलंदाजी करणारा संघाला 5 षटकांचा खेळ इथे प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या यावेळेला फक्त 42 धावा. 5 षटक संपलेत, 42 धावा सागाव संघाची धावसंख्या, आणि गडी मात्र बाद झालेत जवळपास 8 बाद 42. नक्कीच सकाळपासून जे 3 ऑफिशियल मॅचेस जे आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017 मधले ग्रामीण मधले बघितले. पहिल्या सामन्यात 37, त्याच्यानंतर 42, आता सुद्धा आपण बघतोय 30 धावसंख्या. म्हणजे सकाळचं जे सत्र आहे सेशन नंबर 1 ते या ठिकाणी गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने रंगवत आहेत असं या ठिकाणी कोणाला म्हणायला पाहिजे. येस सर, आपण पाहिलं असेल, कारण आपण नेहमीच म्हणतो ज्यावेळेस हिवाळ्याचे दिवस असतात थोडासा ड्यू फॅक्टर देखील खूप महत्वाचा असतो. सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी विकेटवर दव देखील आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे गोलंदाजाला थोडीशी साथ मिळते सकाळच्या सत्रामध्ये. परंतु जसजसा नंतर सूर्यदेव आग ओघायला लागतो, हे टेम्परेचर कुठेतरी 27 पासून 32 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाऊन पोहोचतं, त्यावेळेस मात्र विकेट तापते, खेळ देखील तापतो. हा पूर्ण मैदान देखील त्याच दिशेने आपल्याला पाहायला मिळतो, तापताना प्रेक्षकांच्या संख्येने देखील. नक्कीच नक्कीच प्रेक्षक वाट बघत असतात की मोठी धावसंख्या कधी बघायला मिळते, आणि त्याचबरोबर क्वालिटी क्रिकेट सुद्धा वाट बघत असतात. मात्र जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी होते तेव्हा मी बोललो स्टँडर्ड ऑफ क्रिकेट ऑफ क्रिकेट उंचावला जातो. कारण संगणकांकडे आव्हान असतं की माझ्याकडे आता इन्व्हेस्टमेंट कमी, म्हणजे धावा कमी आहेत, अशा वेळेला मला खूप चांगल्या पद्धतीने भेदकता दाखवावं लागेल, फिल्डिंग चांगली करावं लागेल, स्टँडर्ड सेट करावं लागेल, तरच सामना जिंकू शकतो. असं 6 वेळा आतापर्यंत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017 मध्ये घडले, जेव्हा धावा एक साधारणपणे 40च्या दरम्यान किंवा 45च्या खाली बघायला मिळते. जसं मी उल्लेख केला पहिल्या दिवशी, इफ यू वॉन्ट टू विन द मॅच, सामना जर तुम्हाला प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर जिंकायचा असेल तर 55+ ए सेफ धावसंख्या आहे. रवी उतरतोय ज्याने एंटरटेन केलं होतं मागच्या सामन्यात, याच्यावर लक्ष माझं. पंकज आणि रवी आणि अक्षय या 3 खेळाडूंवर लक्ष आहे, जे कल्याण डबोलीचं भविष्य आहेत पुढचे. हो सर, खरोखर या 3 खेळाडूवर संपूर्ण लक्ष असेल, लक्ष केंद्रित असेल. खाडी या संघाचा आपण विचार केला तर आपण पाहू शकाल हे 2 खेळाडू सध्या मैदानात जातात खाडी टीम माध्यमातून. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी सज्ज होते या स्पर्धेसाठी. सातत्याने आपण पाहू शकाल स्पर्धेचा 5वा दिवस, 21 तारखेला ही स्पर्धा इथे सुरुवात झाली. कोणाला 2 मिनिटं घेतो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दगडूचं आगमन झालं आहे, म्हणजे प्रथमेश परब टीपी मधले यांचं आगमन झालं. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017 मध्ये. खरोखर अतिशय कमी वयात काय काम केलं होतं प्रथमेश परब यांनी. पूर्णपणे चित्रपट गाजवले सातत्याने. मी म्हणेन टाइमपास चित्रपट असो, जे सुरेख असं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. क्रिकेटवर खूप प्रेम आहे आणि चांगलं क्रिकेट देखील खेळतात. त्यांचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ती सध्या काय करते, एक अतिशय सुरेख असा चित्रपट आलाय आणि खूप गर्दी प्रेक्षकांची थिएटरमध्ये बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळते त्या चित्रपटाच्या माध्यमातून. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून. 43 धावांचं लक्ष असेल. टीम खाडी संघ सज्ज होतोय आणि गोलंदाजी मार्कवर सागाव संघ. मगाशीच बाळसरांनी सांगितलं की धावा कमी असल्यावर आपल्या कर्णधाराला माहित असतं गमवायला आपल्याकडे काहीच नाहीये. जे काही करायचं ते आपल्या गोलंदाजाला करायचं आहे. स्टँडर्ड दाखवावा लागतो, दर्जा सुधारावा लागतो गोलंदाजाला. तो स्टँडर्ड दाखवतील का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सध्या सागाव टीमच्या पाठीराख्यांमध्ये. या प्रश्नाचं उत्तर या 5 ओव्हरमध्ये तुम्हाला देताना दिसतील सागाव संघाचे खेळाडू. तर गोलंदाज सज्ज होतोय अमर. पहिलं षटक स्ट्राईक एंडला फलंदाज रवी सज्ज होताना दिसतोय. रवी टू अमर.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु छातीवर जाऊन चेंडू आदळतो. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते अमर याची. ज्याही वेळेस डावखुरा गोलंदाज येतो एक वेगळं चित्र दिसतं सर. नक्कीच नक्कीच, कारण लेफ्ट हँडर्स नॅचरल रिसोर्सेस आहे त्यांच्या, बॉलर असो किंवा बॅट्समॅन असो, आणि ही जी देणगी नैसर्गिक आहे त्याच्या माध्यमातून ते बेदकता दाखवतात आणि ती सुरुवात या ठिकाणी बघतोय. पुन्हा एकदा लक्षात येतोय रसिकांचं की प्रथमेश परब टीपी मधले दगडूचं आगमन झालंय, आणि तसंच बालक पालक हे चित्रपट सुद्धा या ठिकाणी आठवण करायला पाहिजे. दगडूच्या माध्यमातून अत्यंत इम्पॉर्टंट मेसेज तो चित्रपट देऊन गेला होता. खरोखर सिने चित्रपटातील अनेक दिग्गज कलावंत इथे थोड्याच वेळात येताना दिसतील. नुकतंच प्रथमेश परब यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ओहो, अतिशय चांगला टप्पा इथे पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच होतोय पूर्णपणे. लाईन खूप चांगली होती गोलंदाजाची. मी मगाशी देखील सांगितलं होतं, ज्याही वेळेस डावखुरा गोलंदाज येतो एक निसर्गाची देण असते गोलंदाजाकडे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, आणि तेच पाहायला मिळालंय. अतिशय चांगली लाईन इथे पाहायला मिळते फलंदाजाच्या विरुद्ध. यावेळेला स्ट्राईक एंडला रवी. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळला. पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा शफल होऊन ऑफ साईडच्या दिशेने आला होता फलंदाज, आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. पुन्हा एकदा चेंडू अंगावर आदळतोय. लगातार तिसरा चेंडू मी म्हणेन. अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा इथे ठेवलाय, पूर्णपणे जखून ठेवलंय फलंदाजाला, कारण रूम देताना दिसला नाही फलंदाजला कुठलेही मोठे स्ट्रोक लगवण्यासाठी. हा गोलंदाज अमर. नावामध्येच खूप काही आहे अमर, आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करताना दिसतो. आतापर्यंत अचूक टप्पा, दिशेवर नियंत्रण, त्याचबरोबर मी म्हणेन अतिशय चांगली लाईन. हे वैशिष्ट्य आहे गोलंदाजाचं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पण सीमा रेषे लगतचे क्षेत्ररक्षक जर पाहिले तर वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय. आपल्या बॉलिंग मार्कवर अमर. मोठा फटका, बेमिसाल टायमिंग, बॅट मधला हा आवाज आणि पंचांचा इशारा, हा षटकार. डीजे धन्यवाद. पहिला चेंडू आखू टप्प्याचा आला होता. निमंत्रण होतं इथे फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. निमंत्रण स्वीकार केलं आणि सरळ पुल करून टाकला स्क्वेअर लेगच्या दरम्यान 6 धावांसाठी. काय म्हणाल सर या शॉटच्या बाबतीत? नाही, विशाल याच पद्धतीने खेळतात, याच पद्धतीने अटॅक करतात. अजून रवीकडे स्ट्राईक घ्यायचं आहे, कारण त्यांना माहिती आहे की जरी टार्गेट कमी असलं तरी पॉवर प्लेमध्ये जे या ठिकाणी अस्त्र वापरायला पाहिजे ते अस्त्र वापरत आहेत. नक्कीच त्या शॉर्ट ऑफ लेंथ दिला होता. मागे त्याच्या मागे स्ट्रॅटेजी प्लॅन होता की मिस टाइम झालं तर जेल मिळू शकेल जे सर्कलच्या आतमध्ये फिल्डर उभे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, पुन्हा एकदा स्विंग पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वळण घेतलं बाहेरच्या दिशेने. पंचांचे हात फैलावले जातात. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. नेहमी म्हणतात की लेफ्ट आर्म ओव्हर आणि राईट आर्म राऊंडला एक अँगल, एक संधी असते, आणि त्याच अँगलचा उपयोग घेत असताना एक वेगळा स्टान्स असतो. आम्ही बोलू शकत नाही, आम्हाला तटस्थ लावावं लागेल. मात्र सामना संपल्यानंतर ती गोष्ट ज्ञान म्हणून आम्ही वाटू शकतो. तर त्याला एक वेगळा स्टान्स असतो. तो स्टान्स जर तुम्ही घेतला तर तुम्ही ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळू शकता. बरोबर आहे सर, अतिशय चांगलं वक्तव्य तुम्ही केलं, कारण गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. स्विंगचा सुलतान इथे पाहायला मिळतो हा गोलंदाज अमर. फुलटोस होता, यावेळेला दिशा दिली. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, अतिशय चांगला कानमंत्र, आणि त्याला मात्र चौकाराच्या दिशेने मोहर लागले या फटक्याच्या माध्यमातून. अतिशय चांगला स्ट्रोक. मगाशी सरांनी सांगितलं होतं की वेगळा टान्स निर्माण करावा लागतो फलंदाजाला, आणि तो टान्स निर्माण केला. तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला फलंदाज, रूम बनवला, फुलटोस होता आणि मेजवानी होती त्याला कव्हरला. अतिशय सुरक्षित क्षेत्र मानलं जातं पॉवर प्ले मध्ये हे क्षेत्र, आणि 4 धावा इथे मिळवतोय फलंदाज विशाल. अटॅकिंग क्रिकेट इथे पाहायला मिळते विशाल याचा. आपण पाहू शकाल यावेळेला दिशेमध्ये परिवर्तन केलं, लाईन थोडीशी मागे खेचली गेली गोलंदाजाने. चेंडू अंगावर आदळतोय विशालच्या, आणि इथे मात्र पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या यावेळेला 12. आपण पाहिलं असेल पंकजने ज्यावेळेस गोलंदाजी केली होती खाडी संघाच्या माध्यमातून, त्यावेळेस आपण पाहिलं असेल 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेला अमरने देखील धावा दिल्यात 12. मग अशी देखील मी म्हटलं होतं वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात खूप चांगली झाली इथे फलंदाजी करणारा संघ खाडी.
नाही शेवटचा चेंडू खूप चांगला टाकला होता. चेंज ऑफ पेस होता, लेग ब्रेक सुद्धा होता. असं म्हणतात की एखादा चेंडू परिवर्तन म्हणून टाकायला पाहिजे जिथे तुम्हाला त्या गॅम्बलच्या माध्यमातून एखादा विकेट सुद्धा मिळू शकते. मात्र दोन्ही संघाचं कंपॅरिझन जर केले तर पॉवर प्लेमध्ये त्यांनी दावा केले होत्या मैदानावरती 13, यांनी दावा केलेत 12. अजूनही 31 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आस्किंग रन रेट आता बघूया कुठे येतोय. तो प्रति षटकाच्या मागे आता 7.75 किंवा 7 किंवा 8 धावा या ठिकाणी करावा लागेल. आणि आता स्ट्राईकवर येतोय त्यांचा स्टार खेळाडू ज्यांनी एंटरटेन केलं पहिल्या सामन्यात, तो म्हणजे रवी. तर रवी यावेळेला सज्ज होतोय. गोलंदाज देखील सज्ज होतोय. मानपाडा इंकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल मिलिंद हे दुसरं षटक टाकण्यासाठी. समोर असेल रवी जो आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. खातं उघडायचंय रवीला, परंतु त्याच्या विरोधात मात्र विशालने चांगली फलंदाजी केली. 10 धावांची खेळी. गोलंदाज पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला हुक केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. पाहू शकाल शेवटपर्यंत नजर ठेवली होती फलंदाजाने. बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं मागच्या दिशेने आणि त्याला हुक केला. 4 धावांसाठी चौकार. फुलटोस आणि इथे मात्र चेंडू चाललाय हवेत. क्षेत्ररक्षक आहे, परंतु फक्त प्रेक्षकांची भूमिका असेल क्षेत्ररक्षकाची. यावेळेला रवीची बॅट बोलते आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. 6 धावा. तर 6 धावा. संघाची धावसंख्या लगेचच वर चढते आणि संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या आकड्यावर. 22 धावा. पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे चोरण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे एका धावेवर संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. नाही नक्कीच, कारण 3 चेंडू डॉट गेले होते स्टार्टिंगला आणि त्यामुळे रवीवर थोडंसं दडपण नक्कीच होतं. असं म्हणतात कुठलाही फलंदाजाला जेव्हापर्यंत पहिला चेंडू कनेक्ट होत नाही तेव्हापर्यंत प्रेशर रिलॅक्स होत नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की 3 चेंडू डॉट गेलेत, मला थोडंसं अटॅकिंग केलं पाहिजे. बॅकलिप त्यांची खूप सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर मात्र आपण बघतोय एक चौकार आला, षटकार सुद्धा आली. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केला जातो. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केली सूरजच्या माध्यमातून. तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेवर संघाच्या खात्यात भर. आणि खरोखर आपण पाहिलं असेल रवीच्या वेळेला 3 चेंडू खेळला होता, त्यावेळेस धाव मात्र आले नाही, परंतु त्यानंतर मात्र अटॅकिंग क्रिकेट इथे पाहायला मिळालं रवी याचं. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली, फ्लाईट जास्त देण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू यावेळेला मी म्हणेन. आणि रवीच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. तेच पाहायला मिळालं रवीचं. शांत होता, परंतु त्यानंतर नाही, आक्रमण हेच तंत्र वापरलंय. यावेळेला चांगला फटका चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. अली इलेक्ट्रॉनिक चॅनलचा एवढं परिणाम आहे. पण आताचा शॉट MS चा पाहिला, हेलिकॉप्टर पाहिला. बॉटमॅनचा खूप चांगल्या पद्धतीने ऑन साईडला या ठिकाणी खेळले आणि त्यामुळे जे सुरुवातीचे जे 3 डॉट आहेत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हरत असताना रवी. बॉटमॅन तुमचं चांगलं असेल आणि फुटवर्क चांगलं असेल, आईसाईट चांगले असेल तर अशा धावा येतात. खरोखर सर बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला जातो. ज्या बॉटम हँडचा वापर केला होता युवराज सिंगने, ज्या बॉटम हँडने खेळतो महेंद्रसिंग धोनी, ते चित्र पाहायला मिळतंय. तुम्ही स्ट्रॉंग हँड आणि आय कोऑर्डिनेशन तुमचं स्ट्रॉंग असेल, तुमची डोळ्याची नजर, त्याचबरोबर तुमच्या खेळण्याची शैली खूप चांगली असेल तर या गोष्टी घडतात. नक्कीच, कारण MS पहिलं म्हणजे स्ट्रेंथ आहे. गाईचं दूध घेत होतो सगळ्यात मुख्य गोष्ट, बाकीची कुठली गोष्ट घेत नाही. गाईचं दूध फार मोठ्या प्रमाणात असतं आणि ही तिची स्ट्रेंथ आहे, त्याची ती बाजू आहे. आणि मुख्यतः डॅशिंग, हार्डवर्किंग आणि चॅलेंज स्वीकारणं आणि फाईट करणं आणि कूल राहणं, या सगळ्या गुण आहेत त्याच्यामध्ये, म्हणून तो अटॅकिंग खेळतो. हो सर, खरोखर ही गोष्ट देखील तुम्ही खूप चांगली सांगितलीत. कारण गाईच्या दुधापासूनच त्याने सुरुवात केली होती. त्याच्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये आम्ही ऐकलंय. परंतु विराटने देखील सध्या म्हटलं जातं फक्त हिरवा भाजीपाल्यावर लक्ष केंद्रित केलंय. फक्त हिरवा भाजीपाला खातो विराट देखील. संघाची धावसंख्या आपण लक्ष वेधू क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा वळूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. यावेळेला चेंडू हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करतोय फलंदाज विशाल. 2 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर आणि धावसंख्या जाते
30 या आकड्यावर. 30 धावा इथे फलकावर लागल्या. 43 धावांचं टार्गेट आहे. पण पाहू शकाल खाडी संघ दमकम दाखवतो या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट. मोठा फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल शफल झाला होता ऑफस्टमच्या बाहेर जाऊन. खूप वेळ मिळाला हा स्ट्रोक खेळण्यासाठी सर, कारण तुम्ही पाहिलं असेल बॅकफुटला गेल्यानंतर खूप जास्त वेळ मिळाला आणि तुम्ही पाहिलं असेल आवाज देखील आला होता पवेलियन मधून की 6 आणि तसा षटकार लागवला. नक्कीच, कारण लवकर लेंथ ओळखणं, लाईन ओळखणं, पोझिशन मध्ये येणं ते दाखवलं. आणि दुसरी गोष्ट कर्डी संघाकडे एक नैसर्गिक फाईट करायची प्रचंड ताकद आहे, लढाऊ वृत्ती आहे त्यांच्याकडे. चांगली फायटिंग यावेळेला, चांगली लाईन इथे पाहायला मिळते. गोलंदाजाचं माइंड रीड करणं खूप महत्वाचं असतं, कारण तुम्ही पाहिलं असेल सर यांनी माइंड रीड केला होता आणि जो षटकार लगवला हुकच्या माध्यमातून. अशा अनेक गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. नॉर्मली जे चांगले बॅट्समॅन असतात रनवे मध्ये गोलंदाजाकडे लक्ष देतात. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू कुठून रिलीज होतो मेरिट प्रमाणे आपले स्ट्रोक्स ओपन करतात. ओव्हर द विकेट. यावेळेला चांगलं टायमिंग. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सरळ अजित वाडेकर स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. धडक धडक ढोल ताश धडक धडक. संगीत खूप आवश्यक असेल क्रिकेटच्या मॅच मध्ये. तुम्ही पाहू शकाल ज्यावेळेस IPL आलं, संगीत मॅच मध्ये आलं आणि अशा प्रकारचं हे थिरकत संगीत, तडकत फडकत संगीत आपल्या समोर. अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. खाडी संघ अतिशय चांगला खेळ दाखवला खाडी संघाने या मॅच मध्ये. रवी आणि विशाल या खेळाडूने, विशालने खूप महत्वपूर्ण फलंदाजी केली या मॅच मध्ये. अटॅकिंग क्रिकेट काय असतं, दर्जा काय असतो तो दाखवलाय. यावेळेला समजदारीचे क्रिकेट. सिंगलने ही मॅच जिंकून दिली. वेल प्लेड खाडी संघ. आणि या स्पर्धेमध्ये खरोखर चांगलं योगदान तुम्ही दिलं सागाव संघ. तुमचं देखील अभिनंदन आम्ही करतोय. तुम्ही पाहू शकाल खाडी संघ विजेता झालाय या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट दाखवलं रवी आणि विशालने. तुमचं खास करून मी कौतुक करेन. रवीने चांगली फलंदाजी दाखवली आणि चांगला सामना इथे संपुष्टात आला. या मॅच मध्ये सामना जिंकणारा संघ ठरतोय खाडी हा संघ. एक पारितोषिक अनाऊन्स करतोय, कारण मगाशीच आम्हाला पारितोषिक इथे आलं होतं. विशालसाठी जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली होती 21 रुपयाचं पारितोषिक दिनेश पाटील यांचे बंधू रवींद्र पाटील यांच्याकडनं 21 रुपयाचं पारितोषिक लागू झालं. 300चं गोलंदाज विशालसाठी आणि आता सुद्धा फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. आणि परत एकदा 21 रुपयाचं पारितोषिक लागू होतंय ते खाडी संघाच्या फलंदाज विशालसाठी. आणि त्याचबरोबर मगाशी जे कमिट केलं होतं की हा जर संघ म्हणजे गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी संघ जर उपांत्य फेरीमध्ये क्वालिफाय होतोय तर या पूर्ण संघाला गोव्याची ट्रिप मात्र दिनेश पाटील यांचे बंधू रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर निश्चितच याचा आस्वाद घ्या आणि निश्चितच हे पारितोषिक खाडी संघाला लागू होत आहे की गोव्याची ट्रिप रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. थँक्यू. 10 विकेटनी जिंकलेत हे लक्ष वेधतो मी कुणाल या ठिकाणी. याच्या अगोदर 1-2 वेळा ही घटना आपल्याला बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये. एकदा सोनार याच्या अगोदर 10 विकेटनी